गेल्या 2 दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला मास्टरमाइंडचा आरोपी असणारा वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येईल किंवा त्याला अटक होईल अशा जोरदार चर्चा चालू होत्या। अखेर आज संतोष देशमुखांच्या हत्येला तब्बल 22 दिवस उलटल्यानंतर 31 डिसेंबरला वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे। अगदी काहीच वेळापूर्वी एक व्हिडिओ माध्यमांपर्यंत पोहोचवत पुण्यामध्ये लगेचच वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे। मला खोट्या खंडणीच्या गुन्ह्यात फसवलेलं असून मी स्वतः पोलिसांना शरण येतोय असं सांगत वाल्मिक कराड स्वतः पुणे सीआयडी समोर हजर झालेला आहे। वाल्मिक कराडने सरेंडर केल्याने आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आता सीआयडीच्या तपासाकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। पण वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांना नेमका शरण कसा आला, नेमकं काय घडलं, पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। खरं तर आज सकाळपासूनच पुण्यातल्या सीआयडी ऑफिसच्या बाहेर जोरदार लगबग चालू होती। अनेक अधिकारी सुद्धा दाखल झालेले होते। कालपासून जवळपास 9 पथकं ही वाल्मिक कराडच्या मागावर होती। त्यानंतर आज सकाळपासून 4 पथकं ही वाल्मिक कराडच्या मागावर पाठवण्यात आली आहे, अशी माहिती सकाळपासूनच माध्यमांकडून दिली जात होती। सकाळपासून अनेक माध्यमांचे कॅमेरे हे सीआयडी ऑफिसच्या बाहेर लागलेले होते। अखेर या सगळ्याचा परिपाक म्हणजे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आलेला आहे। खरं तर शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ वाल्मिक कराडने पोस्ट केलेला होता, जो माध्यमांपर्यंत पोहोचलेला होता, ज्याच्यामध्ये मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात खंडणीची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली आहे, मला अटकपूर्वचा अधिकार असताना सुद्धा मी सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतोय असं सुद्धा त्याने म्हटलेलं होतं। इतकंच नाही तर संतोष भैया देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी मारेकरी आहेत त्यांना अटक करावे आणि माझा सुद्धा यामध्ये दोष असेल तर माझ्यावर कारवाई होईल अशा आशयाचा हा व्हिडिओ आहे। वाल्मिक कराड सीआयडीला शरण येण्यापूर्वी या व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हणालाय ते आपण पाहूयात। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। खरं तर गेल्या 22 दिवसांपासून ज्या प्रकरणाने अख्खं राजकारण ढवळून निघालेलं होतं, त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अख्ख्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। बीड पोलिसांना आलेल्या अपयशामुळे अखेर पोलीस अधीक्षकांची बदली करत नवनीत कावत यांची नियुक्ती बीडचे पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आलेली होती। देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा तपास सीआयडीकडे वर्ग केलेला होता। तसेच त्यानंतर वाल्मिक कराडला लवकरात लवकर अटक व्हावी या मागणीसाठी 28 डिसेंबरला बीडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये अगदी विरोधी पक्षातल्या आमदारांसह सत्ताधारी पक्षातले आमदार सुद्धा सहभागी झालेले होते। सुरेश धस यांनी गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण जोरदार लावून धरलेलं होतं। त्यानंतर सीआयडी सुद्धा मोठ्या प्रमाणात कामाला लागली। जवळपास 150 लोकांची चौकशी या प्रकरणात करण्यात आली। वाल्मिक कराडची बायको मंजिरी कराड, 2 बॉडीगार्ड्स, राष्ट्रवादीचे बीडचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनावणे या सगळ्यांची चौकशी झाली। त्यानंतर वाल्मिक कराडची दुसरी बायको म्हणून चर्चेत आलेल्या ज्योती जाधव हिची सुद्धा चौकशी झाली। एकीकडे चौकशीचं सत्र सुरू असताना वाल्मिक कराडवरचे खोटे गुन्हे मागे घ्या म्हणून काही लोक उपोषणाला सुद्धा बसली होती। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचे ऑर्डर्स देऊन वाल्मिक कराडची मालमत्ता आणि इतर आरोपींची मालमत्ता सीज करण्याचे आदेश दिले। त्यानंतर कराडची मालमत्ता सीज झाल्याची माहिती समोर आली, त्याची अकाउंट फ्रीज करण्यात आली, पासपोर्ट सीज करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच आता वाल्मिक कराड 2च दिवसात शरण आलेला आहे। आता या संदर्भात त्याची शेवटची सोशल मीडिया पोस्ट, ज्याचं लोकेशन हे उज्जैनचं होतं, त्यानंतर 17 तारखेला त्याचं शेवटचं लोकेशन पुण्यात होतं आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला, तो फरार झाला असं म्हणण्यात आलं। आज सुद्धा वाल्मिक कराड काही दिवस एका पुण्याच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता, अशी माहिती सुद्धा समोर आलेली होती। खरं तर आज अखेर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आल्यानंतर त्याच्यावरती जो खंडणीचा आरोप आहे त्याची चौकशी केली जाईल। त्याच्यावर इतर सुद्धा गंभीर आरोप आहेत, पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता। त्यामुळे सीआयडीनं तब्बल 9 पथकं तयार केली होती। त्याचा महाराष्ट्रासह कर्नाटकात शोध घेण्यात येत होता। वाल्मिक कराड उज्जैनला आहे असंही सांगण्यात आलं। त्यामुळे पोलीस आणि सीआयडी अलर्ट झाली होती। अखेर आज त्याने स्वतःहून पुणे पोलीस आणि सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे। त्यामुळे आता त्याची कसून चौकशी होणार असून तपासातनं अधिक माहिती जी आहे ती समोर येण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला आता केस कोर्टात हजर केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळतेय। आता या प्रकरणाला वेगळं वळण देणारी बाब ठरली आहे, ती म्हणजे संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी मुंबई हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेली क्रिमिनल रीट पिटिशन। संभाजीनगर खंडपीठात दाखल केलेल्या या याचिकेत
धनंजय देशमुखांनी प्रमुख 4 मागण्या केल्यात, ज्यात वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. आश्चर्य म्हणजे कालच धनंजय देशमुखांनी वाल्मिक कराड 1 ते 2 दिवसात शरण येईल असं जाहीर केलेलं. आजच जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा त्या संदर्भात सोशल मीडिया पोस्ट केली होती. अर्थात सीआयडीने फिरवलेली चक्र पाहता लवकरच वाल्मिक कराड शरण जाईल अशा शक्यता वर्तवण्यात आल्या आणि ते आज खरं सुद्धा ठरलंय. आता वाल्मिक कराड याच्या शरण आल्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या. मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी यावरती प्रतिक्रिया देताना, कोण आला नाही कोण आला मला काही घेणं देणं नाही. आमच्या भावाची क्रूर हत्या केली, याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मग तो कोणीही असू दे. सुटता कामा नये, अजिबात नाटकं करू नये. थोडक्यात सांगायचं तर आता वाल्मिक कराड शरण आल्यामुळे त्याला आता लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी मागणी होतीये. खरं तर वाल्मिक कराड याला आता खंडणीच्या गुन्ह्यामध्ये आत टाकण्यात आलेलं आहे. पवन चक्कीचा जो वाद होता त्याच्यामध्ये वाल्मिक कराडनं धमकी दिलेली होती असा आरोप करत पवन चक्कीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला होता. पण त्याच्यावरती आता संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा सुद्धा दाखल करावा अशी मागणी होतीये. या सगळ्यामध्ये आता हायकोर्ट हत्येचा गुन्हा त्याच्यावरती दाखल करणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 22 दिवसांपासून ज्याच्यावरती जोरदार आरोप होत होते, ज्याच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला, धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यात आलं, ते धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सध्या सीआयडीला आणि पुणे पोलिसांना शरण आलाय. आता पुढच्या तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्या प्रकरणाबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूला सबस्क्राईब करा.